आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोलापूर येथे आरक्षण उपवर्गीकरण संवैधानिक अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये बोलताना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी आपले विचार मांडले. त्यावेळी त्यांनी आरक्षण उपवर्गीकरणाला डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा असून मातंग समाजाला मागासलेपणाच्या आधारावर 5% आरक्षण मिळावे असे त्यांनी आपले मत मांडले. सोलापूर येथील शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात प्राध्यापक सुकुमार कांबळे पुढे म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मला भारत बौद्धमय करायचा आहे, मग महार राहून भारत बौद्धमय होईल काय? महाराष्ट्रातील महारांच्या मुळेच बौद्ध धर्माला रोखले आहे. अरे महारांनो, तुम्ही मला RSS बरोबर जोडता, पण मी कागदावर बौद्ध आहे. उद्या जनगणना आली तर मी त्यामध्ये बौद्धच लिहिणार आहे. मी जातीच्या कॉलम मध्ये माग लिहिणार नाही, तर बौद्धच लिहिणार. अशी स्पष्ट भूमिका प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी सोलापूर येथील आरक्षण उपवर्गीकरण संविधानिक अधिकार परिषदेत केली. या परिषदेचे उद्घाटक अजिंक्य चांदणे आणि डॉक्टर धम्म संगिनी रमा गोरख उपस्थित होत्या. परिषदेचे आयोजक डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज मोरे होते, तर स्वागत अध्यक्ष अंबादास वायदंडे होते. आता मी काय लिहायचं? मी महागातून बौद्ध झालो. महारल्या त्यावेळेस मला पटलं हे काय बाबासाहेबांच्या विचाराचे नाही, हे बाबासाहेबांच्या विचाराचे नाही. ही जात महार म्हणून बाबासाहेबांना जो त्रास झाला, ती जात बाबासाहेबांनी 56 नाकारली ना, त्या कॉलम मध्ये महारल्या म्हणाले हे सगळे. मी त्यांना प्रश्न विचारतो, बाबासाहेब म्हणाले मला हा देश बौद्ध करायचा आहे, महार राहून बौद्ध होईल का? महार राहून बौद्ध होईल का देश? मी सांगतोय ह्या महाराष्ट्राच्या महाराने बौद्धाला रोखलंय, हा माझा आरोप आहे मित्रांनो. रोखलंय. महार राहून बौद्ध होतोय देश, हाय माझा मातांग समाज अडाणी. मी बाबासाहेबांच्या विचारांना वळवतोय, त्याला सुद्धा तुमचा अडथळा. मला नाजी केला RSSच्या हक्कात, माझा तर संघाचा फोटो टाकलाय. अरे मी कागदाव बौद्ध आहे महाराणो, कागदाव बौद्ध आहे मी, रेकॉर्ड बौद्ध आहे मी, आणि जनगणना जर आली तर मी बौद्ध लिहिणार. मी जातीच्या कॉलममध्ये मागणार ना, मी बौद्धच लिहिणार. कदाचित मातांग समाज जागरूक झाला. कुठं जायचं म्हटलं तर सुकुमार कांबळे बाबासाहेब